97मध्ये जळगाव ही नगरपालिका अस्तित्वात असताना अटलांटिका कंस्ट्रक्शन कंपनी म्हणून त्यावेळेस या ठिकाणी त्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट घेतलेला होता। कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर त्यांनी सुमारे 10 कोटीहून अधिकची रक्कम मोबिलेशन ॲडव्हान्स म्हणून घेतलेली होती। मात्र ही रक्कम ज्या कामाकरता त्यांनी वापरायची होती त्या कामाकरता न वापरता इतरत्र वापरली होती। बँक गॅरंटीसुद्धा त्यांनी त्यावेळेस दिलेली नव्हती आणि हे सर्व काम करत असताना त्यांच्याकडे महापालिकेचे सुमारे रोजी त्यावेळेस 4,79,00,000 रुपये थकबाकी होते। आजही आमचं जे लेखा शाखेत जे रजिस्टर आहे त्या रजिस्टरवरती 4,79,00,000 रुपये त्यांच्याकडे बाकी येणं दिसत आहेत आणि म्हणून 4,79,00,000 रुपये 2000 पासून तर आजपर्यंत सरळ व्याजाप्रमाणे या 9% जर आपण पैसे आकारले तर सुमारे ते 41 कोटीहून अधिकची रक्कम होते आणि इतकी मोठी रक्कम ही त्या कंपनीकडे येणे बाकी आहेत। आणि म्हणून या कंपनीने जी महानगरपालिकेची फसवणूक केली, महानगरपालिकेनेच म्हणजे जनतेची फसवणूक आहे। या ठिकाणी जनता जी टॅक्स देते त्या टॅक्सच्या कुठेतरी चोराच्या घशात कुठे काही जाते का रक्कम। आणि म्हणून मी आता नवनिर्मित महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणूनही या ठिकाणी मी तक्रार दिलेली आहेत आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरने ज्या ठेकेदाराने ही जळगाव महानगरपालिकेची फसवणूक केलेली आहे ते सुनियोजित एक कटाचा प्रकार आहे आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध आज जळगाव शहर पोलीस स्टेशनला आम्ही कायदेशीर फौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल केलेली आहे, तक्रार दिलेली आहे। कंपनीला नेमकं काय काम दिलं होतं, काय कामासाठी कंपनी नियुक्त करण्यात आली? फसवणूक कशी केली? कंस्ट्रक्शन कंपनी आहे, त्या कंपनीने डांबरीकरणाचे काम शहरातले घेतलेलं होतं। मात्र प्रत्यक्षात काम न करतानाच त्यांनी ती जे ॲडव्हान्स मोबिलेशन ॲडव्हान्स जी रक्कम घेतलेली होती त्या रक्कम ही खरं तर म्हणजे जळगाव शहराच्या विकासाकरता ती रक्कम दिलेली होती, जळगाव शहरातल्या रस्तेकरता ती रक्कम दिली होती आणि म्हणून ती अपेक्षित ठिकाणी रक्कम खर्ची होणे अपेक्षित असताना त्यांनी अन्य ठिकाणी रक्कम हे केली। वेळोवेळी त्यांना सांगितलं गेलं, वेळोवेळी तक्रार दिल्या, नोटीस दिली महापालिकेत, त्यावेळेस त्यांना नोटीस पण दिलेली होती, कायदेशीर नोटीस बजावलेली आहे। मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेता थातुरमात्र उत्तरं देत आतापर्यंत ही कंपनी कुठेतरी आम्हाला गुमराह करते महापालिकेला। आणि आज हा जो आकडा आहे हा कोट्यवधीच्या स्वरूपात आकडा गेलेला आहे। आपण पाहतो की जळगाव शहरामध्ये अनेक प्रश्न अनेक समस्या आहेत आणि या समस्या सोडवायच्या असेल तर पैशांची आवश्यकता आहे आणि म्हणून जनतेचा हक्काचा पैसा या कंपनीने लुबाडलेला आहे, त्या कंपनीने दाबून ठेवलेला आहे आणि त्या कंपनीकडून हा पैसा मागणी करण्यासाठी या विषयात त्यांची या ठिकाणी फौजदारी तक्रार दाखल केली आहे। जर ते पैसे देत नसेल तर त्यांची मालमत्ता सुद्धा जप्त करण्यात यावी अशी विनंती या ठिकाणी मी दिलेली आहे आणि